सोयाबीन 700 रुपयांनी खाली पडला, खरेदी नाही. कापूस तशाला तसा पडला, कापसाला भाव नाही. जे धानाला न्याय आहे ते सोयाबीनला का नाही, ते कापसाला का नाही? शेवटी शेतकरीच आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याच्याबद्दल जवळजवळ अर्धा पाऊण तास चर्चा चालू आहे. त्याच्यात आमचा पाठिंबा आहे, आमचा काही विरोध नाही तुम्हाला. परंतु आता मराठवाड्याची परिस्थिती जर विचारात घेतली तर अद्यापही लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्याच्या घरात पडलेला आहे. CCIने केंद्र बंद केलेले आहेत. सोयाबीन खरेदी तर मागच बंद झालेली आहे, अजून सोयाबीन शेतकऱ्याच्या शेतात आहे. तर जसा तुम्ही न्याय धान उत्पादक शेतकऱ्यांना देता महाराष्ट्रातल्या, तसा न्याय कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस देणार का यशाचं? अध्यक्ष महोदय, धानावरनं आता आपण कापसावरती आपण आलेलो आहोत, परंतु नक्कीच सोळंकी साहेब हे ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्यांनी जे सजेशन इथे दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये योग्यतून म्हणजे सकारात्मक चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी करू आणि त्या बाबतीमधला निर्णय माननीय मंत्री महोदयांशी आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून आपण त्याचा निर्णय घेऊ. परंतु हा विषय खरं तर अन्न नागरी पुरवठ्याच्या अंतर्गत येत नाही, तो कृषी विभागाच्या अंतर्गत येतो. पण तरीसुद्धा माननीय आता शासन म्हणून उत्तर देतोय आणि म्हणून त्याची बांधिलकी ठेवून या बाबतीमध्ये नक्कीच आपली जी मागणी त्याच्यावरती आपण विचार करू. मुंडे साहेब, माझ्या तुम्ही बोला भाऊ, तुम्ही बोला. अध्यक्ष महाराज, ही वस्तुस्थिती आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांची ही लक्षवेधी सुधीर भाऊंनी मांडलेली आहे आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही सभागृहातल्या प्रत्येक सदस्याची इच्छा आहे. पण अध्यक्ष महाराज, शेवटी शेतकरी आहे. तो धान उत्पादन करत असेल, तो सोयाबीन उत्पादन करत असेल, तो कापूस उत्पादन करत असेल, पण शेवटी हा शेतकरी आहे. उघड्या आभाळाखाली शेती करतोय आणि असा व्यवसाय करणारा जगाच्या पाठीवर एवढाच एक आहे. म्हणून या ठिकाणी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, थोडक्यात स्पेसिफिक प्रश्न आहे की जे धानाला न्याय आहे ते सोयाबीनला का नाही, ते कापसाला का नाही? शेवटी शेतकरीच आहेत. मका असेल सगळेच जे पिकत. आज अध्यक्ष महाराज, मी आपल्याला सांगतो, सोयाबीन 700 रुपयांनी खाली पडला, खरेदी नाही. कापूस तशाला तसा पडलाय, कापसाला भाव नाही. मग हा शेतकरी वेगळा असं समजण्याचं कारण नाही. शेवटी याबाबत सुद्धा अध्यक्ष महाराज आपण निर्देश द्यावेत की याबाबत एक बैठक वेगळी घ्यावी आणि धानाला जसा न्याय मिळतो तसा इतर विभागातल्या वेगवेगळ्या पिकाला सुद्धा मिळाला पाहिजे. ज्यावेळेस भाव खाली पडतात त्यावेळेस. अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, खरं तर हा प्रश्न जो आहे तो कृषी विभागाशी संबंधित आहे, पण तरीसुद्धा माननीय कृषी मंत्री महोदयांच्या सोबत बैठक लावण्याच्या संदर्भात सूचना ज्या माननीय सदस्य महोदयांनी इथे उपस्थित केल्या आहेत त्या बैठकीच्या बाबतीमध्ये ते तसे माहिती ही त्यांच्यावर आम्ही पोहोचवतो.